गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी विद्या। काल आम्ही पुण्याला आलो होतो आणि गणपतीपुळे आणि गोवा जाऊ ह्या प्लॅननेच काल इथे आलो होतो मुक्कामी। आणि आता पहाटचेच 5 वाजलेत, तर आम्ही आता इथून बुलेटवरती निघतोय। आमच्या बॅग्स वगैरे सगळं बांधून झाल्यात आणि आता हेल्मेट वगैरे सगळं घालून आता आम्ही निघतोय। भोर हे गाव गेल्यानंतर आम्हाला इथे डॅम भेटला आहे। खूप सुंदर दृश्य होतं म्हणून आम्ही थोडं थांबलो आहे आणि चारही साईडला डोंगर आहेत, त्याच्या मधोमध्ये हा डॅम आहे। व्ह्यू खूपच सुंदर आहे। आणि तिकडे उभी आहे आमची बुलेट। घाटामध्ये खूपच सुंदर दृश्य दिसलं आणि आम्ही थांबवायचा मोह काय आम्हाला आवरला नाही आणि आता आम्ही थांबलो। ढगांच्या वरती आहे असं दृश्य आहे। अशी छान रंगीत रंगीत फुलं आहेत इथे फुललेली सगळीकडे। पूर्ण घाटामध्ये होती ही। घाट उतरल्यानंतर ही नदी लागली आहे आणि समोर जे आहे ते बीरवाडी आहे। महाडला पोचलोय आता आम्ही। थोडं 2 मिनिटं थांबलो, सीन छान होता म्हणून म्हटलं थोडं शूटिंग घेऊ आणि पुढे निघू। आत्ताच आम्ही गणपतीपुळेच्या गावाला टर्न मारला आणि विळेगाव ना विळेगाव इथे चाललोय। तिथे आमचे फॅमिली फ्रेंड राहतात, ते गणपतीसाठी इथे आलेले होते आणि आमचाही प्लॅन हा सडनली झाला आणि आम्ही काही बुकिंग्स केल्या नाही आणि त्यांचं पण इन्व्हिटेशन होतं की आमच्याकडेच या म्हणून। तर आम्ही आता त्यांच्या घरी चाललो। फायनली आम्ही त्या वाडीवर पोचलो आहे। वाडीचं लोकेशन खूप सुंदर आहे। शेजारी एक पाट वाहतोय आणि पूर्ण सुपारी नारळ सगळी झाडं आहेत तिथे। मी 5:30ला निघालो होतो, 5-5:30ला, तर 12 वाजता आहेत। एवढा वेळ लागला पोहोचायला। फायनली आता त्यांच्या वाडीवर पोहोचलोय। त्यांच्या वाडीवर पोहोचलो आणि ते बोलले इथे बाजूलाच एक झरा वाहतो, तो आपण बघून येऊ। तर आता आम्ही आलो इथे। पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक झरा वाहतोय। चारी डोंगरांच्या मधून ते पाणी झिरपून येत आहे आणि त्याला झऱ्याचं स्वरूप झालंय। इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात। आणि तेच पाणी पुढे जाऊन एक स्विमिंग पूलचं त्याला रूपांतर झालं आहे। पुढे अशी भिंत आहे आणि त्याच्या पुढे पूल सारखं आहे, म्हणजे लहान मुलं त्याच्यामध्ये पोहतात पण। त्या झऱ्यातून पुढे आल्यानंतर हे डोंगरांमधूनच पाणी येत आहे
अगदी नळाला 24 तास पाणी असतं त्या प्रकारात हा पाणी असतं. उन्हाळ्यातही हे पाणी आटत नाही, थोडं प्रमाण कमी असतं ते सांगत होते. तिथे एक आहे आणि अजून इथे दुसरं नॅचरल वॉटर पिऊन बघितलं, टेस्ट खूपच छान होती. आणि आता त्यांच्या वाडीवरून आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये. 8 ते 10 किलोमीटर आहे तो रस्ता. आता आम्ही निघतोय, 4 साडेचार झालेत संध्याकाळचे. सनसेट बघूया आता बीचवरती. चला भेटू मंदिरात. मंदिरात जायच्या आधी आता आम्ही त्यांच्या घराच्या टर्नवरती होतं. हे सुंदरचं एक तळं वाहत आहे आणि याच्या बाजूला भाताची शेती आहे. आणि खरं म्हटलं तर हे आहे खरं कोकण. ही सुंदरता शब्दातही संपणार नाही अशी आहे. पूर्ण हिरवळ आहे इथे, खूपच छान आहे निसर्ग. आणि आता आम्ही मंदिराच्या कमानीपाशी पोहोचलो आहे. गर्दी तशी भरपूरच आहे. बघू आता किती वेळ लागतोय दर्शनाला. आणि इथे लिहिलं आहे, कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद करावा. त्याच्यामुळे आज शूट करता येणार नाही आहे, इथपर्यंतच घेता येत आहे व्हिडिओमध्ये. मग नंतर बाहेर आलं की मग मंदिर दाखवायलाच नाही. दर्शन झालं, 5 मिनिटच लागले आणि गर्दी तशी भरपूरच आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून बंद केला होता. आणि हे आहे मंदिरासमोर समुद्र वाहतोय समोर, छान लाट आहेत. थोड्या वेळाने आता सनसेट होईलच. आत्ताच मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही बीचवर आलो आहे. आणि बीचवरती ओव्हर गर्दी झाली आहे, किचाट गर्दी झाली आहे. आणि बीच बोलाल तर तसा क्लीन नाही आहे, खूपच खराब आहे. लोकांनी पण भरपूर कचरा केला आहे. टुरिस्टने भरपूरच घाण केलेली या बीचवर. गुड मॉर्निंग. आता आमचा काल गणपतीपुळेला स्टे झाला आहे. आता आम्ही निघत आहोत गोव्यासाठी. तर सकाळचे वाजले आहे 6. आता आम्ही इथून निघतोय. बघू आता गोव्याला किती वेळात पोहोचू.